बाप्या, तुला मूलभूत हक्काचे सर्व कलम पाठ आहेत का रे? लय वेळेस वाचल्या बर का, पण कन्फ्युजच होत आहे अजून पण. बरं ऐक मग, आता मी तुला लक्षात कसे ठेवायचे याची ट्रिक सांगतो भन्नाट. ती कधीच विसरणार नाहीस. तर चल सुरू करू. बघ, कलम 14. कलम 14 काय आहे? कायद्यासमोर समानता. बघ आता याला लक्षात कसं ठेवायचं. एखादा डॉन असो किंवा एखादा आम आदमी असो, दोघेही कायद्यासमोर समान. बघ, आम आदमी असो किंवा एखादा डॉन असो, दोघेही कायद्यासमोर समान. बघ आता आम आदमी आणि डॉनच का म्हणलं मी? कारण आम आदमीचा जो ए आहे तो एबीसीडी नुसार 1 नंबरला येतो आणि डॉनचा जो डी आहे तो एबीसीडी नुसार 4 नंबरला येतो. म्हणजे 1 आणि त्यावर 4 किती झाले? 14. म्हणजे कलम 14 काय आहे? कायद्यासमोर समानता. असं लक्षात ठेव. त्यानंतर कलम 15 बघ. कलम 15 काय आहे? धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या 5 कारणावरून कोणालाही भेदभाव केला जाणार नाही. बघ, या 5 कारणावरून. मग कलम 15 मध्ये काय? शेवटी 5 आहे आणि या 5 कारणावरून भेदभाव केला जाणार नाही असं लक्षात ठेव. म्हणजे ते कलम लक्षात ठेव. किंवा असं म्हण की या 5 कारणावरून पंढरपूर मंदिरात विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी कोणालाही भेदभाव केला जाणार नाही. पंढरपूर मंदिरात. आता पंढरपूर आणि पंधरा, पंढरपूर पंधरा दोन्ही पण शब्दाची सुरुवात प ने होते. प. बघ, पंढरपूर पंधरा म्हणजे भेदभाव केला जाणार नाही असं लक्षात ठेव. त्यानंतर कलम 16 बघ. 16 काय आहे? सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी. तर आता तू काय म्हण? पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. कारण पोलीस काय? सरकारी नोकरी. बघ, मग आता मी पोलीस भरतीच का म्हणलं? कारण पोलीस भरतीचा जो पी आहे तो एबीसीडी नुसार 16 नंबरला येतो असं लक्षात ठेव. ओके. 1 नंबर ट्रिक ऐकतीये. कोणाकडून घेतलंय ट्रिक तू? अरे ते नाही का आपले एमपीएससी बाबा ट्रिक्स, त्यांच्या ट्रिक आहेत. बर बघ, आता कलम 17 सांगतो. कलम 17 काय? अस्पृश्यता नष्ट करणे. तर बघ आता याला लक्षात कसं ठेवायचं. भारतामध्ये सर्वप्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली. बघ, सातारा राज्य का म्हणलं मी? कारण इंग्रजांच्या काळात हे सातारा राज्य होतं. आता जरी जिल्हा असला तरी इंग्रजांच्या काळात हे सातारा राज्य होतं असं लक्षात ठेव. म्हणून भारतात सर्वप्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली. बघ आता मी साताराच का म्हणलं? कारण 17 सातारा असा आहे मग जोडतो. बघ, कलम 17 आणि सातारा असं लक्षात ठेव. त्यानंतर कलम 18 काय आहे? पदव्या नष्ट करणे. काय आहे? पदव्या नष्ट करणे. बघ, याला असं म्हण, रिवॉर्ड नष्ट करणे. काय म्हणायचं? रिवॉर्ड नष्ट करणे. ठीक आहे. तर या एवढ्या व्हिडिओमध्ये आज आपण मूलभूत हक्कातील समानतेचे कलम 14 ते 18 कलम पाहिले आणि ते लक्षात कसे ठेवायचे हेही पाहिले. जर अशाच सर्व भन्नाट ट्रिकसाठी तुम्ही आपल्या एमपीएससी बाबा ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. एमपीएससी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्याला सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.